आपण कुठे पण प्रवास करत असताना जेव्हा आपण या ट्रान्समिशन लाईनकडे बघतो ना, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, मग ते हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असो किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असो, कंडक्टरकडे बघितलं की तुम्हाला खाली एक प्रकारचं की वेट अटॅच केलेलं असतं. भरपूर मुलांच्या डोक्यात प्रश्न पडतो की या वेटचा एक्झॅक्टली रोल काय. 2 मिनिटात सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बरोबर, ऍक्च्युली जे ट्रान्समिशन लाईनच्या खाली एक वेट अटॅच केलं जातं, ज्याचा शेप हा थोडा डंबेल सारखा असतो. बघा तुम्ही बघू शकता इथं, याला व्हायब्रेशन डॅम्पर असं म्हणतात. याच्या नावातच याचं भरपूर काही भारी मिनिंग लपलेलं आहे, तरी पण सांगतो, लक्ष देऊ नका. आता हे व्हायब्रेशन डॅम्पर कशापासून बनतं? इट्स अ मेटलिक वेट. जसं आपण कुठल्या पण वस्तूच्या खाली लोड लावतो ना, तसं अटॅच केलं जातं. दोन्ही साईडला डंबेल सारखा एक शेप दिलेला असतो, दोघांच्या मध्ये एक शाफ्ट असतो आणि त्या शाफ्टला क्लॅम्पच्या मदतीनं कंडक्टरला खालून लटकवलं जातं. बाय द वेचा रोल काय? आपली जी ट्रान्समिशन लाईन असते ना, ती खूप हाय व्होल्टेजमध्ये मोडते, केबीची लाईन असते. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेस निर्माण होतात, व्हायब्रेशन्स निर्माण होतात. सो कंडक्टर सम टाइम ना डान्सिंग व्हायब्रेशन प्रोड्यूस करतो. आता डान्सिंग व्हायब्रेशन प्रोड्यूस केल्यामुळे काय होतं की ट्रान्समिशन लाईन्समध्ये ना कधी कधी स्टँडिंग व्हेव तयार होतात. त्या स्टँडिंग व्हेव्समुळं, वेगवेगळ्या स्ट्रेसमुळं कंडक्टर मे बी डॅमेज होऊ शकतो, इलॉंगेशन प्रोड्यूस करू शकतो किंवा कंडक्टरवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि जर एकदा स्टँडिंग वेव्ह फॉर्म तयार झाली ना, तर कंडक्टरची ती स्टँडिंग वेव्ह फॉर्म लवकर थांबत नाही. मग असं काय करता येईल की ते स्टँडिंग वेव्ह फॉर्मला थांबवतील. सो कंडक्टरच्या जेवढे काही लॉंग डिस्टन्स पॅरामीटरमध्ये आहेत, त्याच्या खाली एक प्रकारचं वेट अटॅच केलं जातं, ज्याला आपण व्हायब्रेशन डॅम्पर म्हणतो. हा व्हायब्रेशन डॅम्पर काय करतो? जेवढे काही व्हायब्रेशनल एनर्जी आहे तो त्याला प्रिव्हेंट करतो, त्याला कमी करतो, कारण तो स्वतःकडे त्याला अट्रॅक्ट करून घेतो आणि कंडक्टरला वेगवेगळ्या स्ट्रेसपासून, वेगवेगळ्या इलॉंगेशनपासून, वेगवेगळ्या व्हायब्रेशन्सपासून प्रोटेक्ट करायचं काम करतं. याचं काही दुसरं काही एवढं काही रिझन नाही, फक्त लक्षात राहतं. व्हायब्रेशन डॅम्पर नाव कसं पडलं? डॅम्पर म्हणजे कमी करणे, कुणाला? व्हायब्रेशनला. सो याचं नाव आहे व्हायब्रेशन डॅम्पर. समजलं? कोणाला याच्या बाबतीत काही क्युरी असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. धन्यवाद.